विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या 8व्या पदवीदान कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जवळपास 2600 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोनो क्रिस्टलाइन सोलार फोटो व्होल्कॅनिक पॅनलच्या उत्पादन केंद्राचं आणि जलतंत्रज्ञान केंद्राचं भूमिपूजनही होणार आहे. विद्यापीठातल्या 2 संशोधन केंद्रांचं आणि क्रीडा संकुलाचं उद्घाटनही मोदी करणार आहेत. जम्मू काश्मीरात नव्यानं आकाराला आलेल्या गुपकार आघाडीवर केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गुपकार बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांनी सत्सद विवेकबुद्धी गमावल्याचं मत सिंह यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केलं. त्यावेळी यांनी नागरगोटा चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांनी सुरक्षा दलांची पाठ थोपटली आहे. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून वावरणं गरजेचं आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुकानदार, नागरिक विना मास्क वावरत असल्याचं दिसून येत आहे. अशा दुकानदारांवर आणि इतर नागरिकांवर करण्यात येणारी कारवाई अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना काल दिले. कॉटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कापसाची खरेदी होते. तशीच खरेदी करण्याची मान्यता शासनमान्य खासगी बाजार समित्यांना देखील द्यावा अशी मागणी करणारा ठराव खासगी बाजार समिती संचालकांच्या बैठकीत काल मंजूर करण्यात आला. या बैठकीत खासगी बाजार समिती संचालकांच्या फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भामरे यांची निवड करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून